जय शिवराय मित्रांनो. आपण आज कामालाच गेलो नाही कारण की थोडेसे कामं कॅन्सल झाले. ओके. तर त्याच्यामुळं आणि हां तर आपण हा बिझनेस स्टार्ट केला नियर अबाउट 1.5-2 वर्ष झाले. तेव्हा कशी सुरुवात केली ते तुम्हाला मी सांगतो. आणि कोणतीही सुरुवात छोट्यापासूनच होती, त्याच्यामुळं आपली सुरुवात बी छोटीच होती. ओके. तर सुरुवात तुम्ही फक्त सुरुवात करा. तर सुरुवात केल्याच्या नंतर जर तुमचं दृढ निश्चय आणि तुमचं जर तुम्ही जे ठरवलं तर त्या गोष्टी नक्कीच होता. ओके. तर तुम्हाला हे अनुभव तुम्ही स्वतः केल्याशिवाय तुमचे स्वप्न जे स्वतः आहे त्याचा तुमची जर्नी स्वतः सुरू केल्याशिवाय ते तू गोष्ट तुम्हाला कधीच समजणार नाही. तर मी सुरुवात केली इलेक्ट्रिकलचे काम शिकण्यासाठी गेलो होतो मित्राकडं. तर मित्राकडं नियर अबाउट 1 वर्ष इलेक्ट्रिकलचे कामं शिकलो. ओके. पण त्याला मी थोडेसे पैसे वाढून मागत असल्यामुळे तर त्याने मला पैसे तर वाढून तर नाहीच दिले. पण मग कामाचं ठीक आहे, बोलवणं पण बंद केलं. ठीक आहे, पण मी पण नाही गेलो. मग मग आपण करावं काय, आपल्याला तर कामं पाहिजे नव्हते. तर कामासाठी आपण बऱ्याच साऱ्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट केले, दुकानदारासोबत कॉन्टॅक्ट केले. मग आपल्याला थोडीफार इलेक्ट्रिकलची कामे भेटू लागली. पण मग इलेक्ट्रिकलचे कामं जास्त नसल्यामुळे मग आपण एक विचार केला की बाबा या गोष्टीवर तर आपलं काय बिझनेस पुढं रन होणार नाही. मग त्याच्यासाठी मग मी एक विचार केला की बाबा आपला बंधूसोबत आपण मी 2-4 वेळेस कामाला पण गेलो होतो प्लंबिंगच्या. नुसतं बघण्यासाठी गेलो होतो जस्ट. मला तर काही एवढं माहीत नव्हतं. तरी पण मग जस्ट मी एक विचार केला आणि भावासोबत एक डिस्कस केलं का नॉर्मली. मग तो नाहीच म्हणत होता किंवा मग तो नंतर म्हणला ठीक आहे, इट्स ओके, तू कर सुरुवात, मी सपोर्ट करतो. तो ऑलवेज तो मला फोनवर सांगायचा कसं काय करायचं, काय नाही करायचं. तर आपल्याला पहिलं प्लंबिंगचं काम आलं होतं, चोकअपचं आणि थोडंफार काम होतं. तर ते आपण काम करायला गेलो होतो तेव्हा आता आपण स्ट्रिपर आणि ट्रेस्टर आणि पक्कड घेऊन गेलो होतो. इलेक्ट्रिकलचं कामाचं साहित्य घेऊन प्लंबिंगच्या कामाला गेलो होतो आणि मित्राच्या तिथून ॲडजस्टेबल घेतला होता. तर तिथून आपण सुरुवात केली. म्हणजे आपल्याकडे एक हत्यार नसताना आपण प्लंबिंगचे कामं चालू केली. तर ते हळूहळू बरेच सारे कामं भेटत गेले. आणि नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण ड्रिल मशीन त्या मित्राचंच वापरलं कारण की तिने आपले पैसेच दिले नव्हते. किती 5-6 महिने पैसेच नव्हते दिले तिने. आपल्या जवळपास 4-5 महिन्याची कमाई तिने दिलीच नव्हती पार्ट टाईमवाली. तर आपणही ठरवलं का बाबा ठीक आहे, याच्याकडून पैसे तर देत नाही, पैसे दिल्याशिवाय आपण काय मशीन घ्यायचंच नाही. तर 5-6 महिने जर जवळपास आपण त्याचंच मशीन थोडं गोड बोलून त्याच्याकडून आपण 5-6 महिने मशीन त्याचंच वापरलं. तसेच कामं चालू होते. थोडे हत्यारं घेतली. स्पॅनर विनर काय ज्या वस्तू लागत आहेत त्या थोड्या घेत गेलो आपण. नंतर आपले जेव्हा 6 महिन्यांनी त्यांनी पैसे दिले. ओके. खूप वेळेस मागावं लागले, खूप त्याला जीवरच आलं होतं देण्याचं. कसं असतं, जीवरच आलं होतं. मग आपण त्यांनी पैसे दिले आपण लगेच ड्रिल मशीन घेतलं. ड्रिल मशीन घेतल्यावर आपल्याला मग आपण इथं मागणंच बंद करून टाकलं. आणि बरेच सारे मग तिथून पुढं कामाची जर्नी चालू झाली. बरेच सारे कामं भेटत आहे, आता बी भेटत आहे. आणि बरेच सारे लोक म्हणतात क्वालिटी चांगलं. आणि तुम्हाला नक्की मी काम कसं करतो, काय करतो आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पण शिकायला भेटतील. किंवा तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम करा. आपल्याला माझं टार्गेट प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल असं काही नाही. माझं टार्गेट आहे बिझनेस. माझं म्हणजे एक एम एक आपला एक कोणतं ते म्हणजे बरेच सारे बिझनेस सेट असले पाहिजेत. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम ज्याला म्हणतात, तर ते आपल्याला जनरेट करायचे. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आहे. तुम्हाला पण बिझनेस करता किंवा जॉब असा पाहिजे का तो तिथं तुम्हाला कम्फर्टेबल पाहिजे का बाबा इट्स ओके. पण जॉबनी मला तर काही वाटत नाही तुम्ही तुमची लाईफ कधी स्टेबल करू शकता किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकता. हे तर काय मला पॉसिबल वाटलं नाही. जवळपास मी 7 वर्षापासून मी पण काम करतो. पण माझं ऑलवेज थिंकिंग होती का बिझनेस. तर मी डायरेक्ट जॉब न सोडता बिझनेस करत जॉब चालू आहे. आणि मी थोड्या दिवसांनी जॉब बी सोडणार आहे. जेव्हा मला असं वाटेल की बिझनेसला मला खूपच गरज आहे माझी, तर तेव्हा मी जॉब बी सोडणार आहे.
पण मग त्याच्या आधी सोडणं आणि आपल्याकडं सोर्स नाही आहे, हे नाही आहे, ते नाही, ह्या गोष्टी एक्सक्युजेस देणं बंद करा स्वतःसाठी, स्वतःला. ओके. जर तुम्ही ठरवलं तर सर्व काही गोष्टी करू शकता. आणि दुसरी गोष्ट, पहिली तुमचे दिवस वाया नका घालू. एक एक दिवस निघून चाललेला आहे. ओके, आज करू, उद्या करू. आता हा व्हिडिओ मी याच्या आधी नियर अबाउट 1-1.5 वर्षापूर्वी पण व्हिडिओ बनवण्याचा ट्राय केला. मी 4-5च व्हिडिओ टाकले. मला नंतरून म्हणजे पॉसिबल किंवा म्हणायचं ते म्हणायला आतून म्हणजे एक हिंमतच होत नव्हती का व्हिडिओ टाकू ह्या त्या गोष्टी. तर मी आज परत पहिल्यापासून परत स्टार्ट केलं का बाबा नाही करायचं, हे पण करायचं आणि ते पण करायचं. तर तुम्ही जे तुमचे स्वप्न आहे, तर तुम्ही पहिली गोष्ट ठरवून घ्या तुमचे स्वप्न कसे पूर्ण होतील, काय होतील. त्याच्यासाठी मॅप बनवा आणि पहिली गोष्ट एक्झिक्यूट करा. लगेच एक्झिक्यूट करा. टेन्शन घेऊ नका कोण काय म्हणेल, काय भानगडी, कोणाशीच काही घेणं नाही ठेवायचं, टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येकजण परिपूर्ण कोणीच नाही, त्याच्यामुळं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. परिपूर्ण कोणीच नाही आहे. मी जेव्हा प्लंबिंगचं काम सुरू केलं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी मला येऊन दो मला कोणत्या साईडनी काय गोष्टी खोलायच्या ते पण माहीत नव्हतं. पण मग ठीक आहे, भाऊच्या ब्रदरच्या गायडन्समुळं आणि बाकी सर्व गोष्टीमुळं तर मी हळूहळू शिकत गेलो. यूट्यूब बघितलं. यूट्यूबचा महत्त्वाचा यूट्यूबचा वापर तुम्ही योग्य गोष्टीसाठीच केला पाहिजे. तुम्हाला जे घडायचं आहे किंवा जे गोष्टी तुम्हाला मध्ये त्याच्यात मास्टर व्हायचं आहे त्या गोष्टीच बघत चाला. रील्स स्क्रोल्स कमी करा. या बाकी साऱ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, एका दिवसात ते चेंज होणार नाही. तर थोडंसं इन बिटवीन थोडंसं कमी 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 करीत चाला, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी वेळ देऊ शकता. आणि स्वप्न तुमचे हे मोठे मोठे स्वप्न पाहिजे, की हे चिल्लर स्वप्न घर गाडी बंगला हे नॉर्मल गोष्टी, हे सर्वच करताय. आपल्याला देवाने एवढं परिपूर्ण बनवलेलं आहे, तर आपण स्वप्न का छोटे बघायचे. तर आपल्याला हात आहे, पाय आहे, डोळे आहे, आपण चालू शकतो, बोलू शकतो, सगळ्या गोष्टी तर देवाने कमी नाही सोडलंय काहीच. तुम्हाला हात नाही, पाय नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण ते सुद्धा लोक मागं नाही कधीच. ते सुद्धा लोक खूप पुढं जातात, कारण की ते जिद्द पाहिजे तुमच्यात. जिद्द पाहिजे. तर देवाने तुम्हाला कमी नाही सोडलं, तर तुम्ही स्वतःला कमी का समजताय. तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्की तुमचं योगदान द्या आणि नक्की तुमच्या क्षेत्रात परफेक्ट होण्याचा प्रयत्न करा आणि नवी नवी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जनरेट करा. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहे शिकण्यासाठी. मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या व्हिडिओमधून मोटिवेट बी करणार. आणि दुसरी गोष्ट, मोटिवेट कुणी पण केलं आणि किती पण केलं, तुमच्या हातात आहे पहिली गोष्ट घ्यायचं काय. आणि दुसरी गोष्ट ही आहे का बाबा त्याच्यापासून तुम्हाला काय घ्यायचं. आणि तिसरी गोष्ट ही आहे का बाबा कुणी बी सगळेच करू शकता, फक्त ठरवणे. सगळेच म्हणता मी हे करीन ते करीन, पण मग ते दृढ निश्चय जो असतो तो करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी नक्कीच वेळ द्या. आणि तुमची लाईफ सध्याला कुठं आहे आणि कुठं चालली आणि तुम्ही कुठं घेऊन चालले, हे खूप गरजेचं आहे तुम्ही फाइंड आउट करणं. कारण की बराच सारा वेळ निघून गेलेला असेल. मला पण ही गोष्ट समजण्यासाठी 4-5 वर्ष निघून गेले. का मला असं आज वाटतंय की बाबा ठीक आहे, खूप लेट झालं, पण लेट नाही. लेट कसं असतं, लेट जरी झालं तरी तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. तर आज बी सुरुवात नाही केली तर ती आणखीन लेट होत जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही या गोष्टी फोकस करा. आणि माझा व्हिडिओ बघताना पूर्ण व्हिडिओ बघा. तर पूर्ण व्हिडिओमध्ये काही ना काही की पॉईंट तुम्हाला जे आवडले किंवा चांगले वाटले, तर ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे करा, तुम्हाला आत्मसात करा आणि ते तुमचे इम्प्लिमेंट करा. ठीक आहे, मी काय जास्त हुशार नाही, पण नक्कीच तुम्हाला 1-2 गोष्टी तर एवढ्या 9-10 मिनटात तुम्हाला जी 1-2 गोष्टी आवडतील त्या तुम्ही तुमच्या जीवनात ॲप्लाय केल्या तर नक्कीच तुम्हाला काहीतरी भेटेल. नक्की मी जास्त यशस्वी झालेलो नाही, पण मी सुरुवात केली आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही पण सुरुवात करा. माझ्यासोबत बरेच सारे लोक येऊन प्रगतीच्या मार्गावर काहीतरी स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. तुम्ही ज्याला मानताय, ज्याला आतून तुम्ही प्रेम करताय किंवा आई वडील झाले या त्या गोष्टी, त्यांच्यासाठी जर काही करू इच्छितात तो दिवस दूर नका लुटू.
कारण की त्यांचं वय निघून चाललं आहे आणि तो जो मुवमेंट असतो तो निघून गेल्यावर तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही. तर त्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच आजच सुरुवात करा आणि तुम्ही तुमचा स्टडी करा. पहिली गोष्ट तुम्हाला काय इच्छा आहे, ओके. तर मी आता जॉबला गेल्यावर मला एवढं ओके वाटत नाही, पण मी बिझनेस करायला गेलो एनर्जी आणि उत्साह एवढा येतो का बाबा कायच करू. तर त्या हिशोबाने मी माझ्या बिझनेसची जर्नी खूप बऱ्याच दिवसाची, नियर अबाउट 2 वर्ष झाली. तर मी माझी बिझनेसची जर्नी चालू आहे आणि पार्ट टाईम बिझनेसशिवाय आणि आपण फुल टाईममध्ये पण रन करतो बरेच सारे लोक घेऊन सोबत. तर बरेच सारे मी अजून बी व्हिडिओ टाकणारे काम मी कसं करतो काय करतो. तर त्याच्यातून जरी नाही शिकता आलं तुम्हाला तर ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यातले की पॉईंट भेटले तर तुम्ही तुमच्या जीवनात नक्की ॲप्लाय करा आणि नक्की तुमचं जीवन यशस्वी बनण्यासाठी तुम्ही तुमचा स्टडी करा, अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच. जय शिवराय मित्रांनो. नक्कीच हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्यात काहीतरी करण्यासाठी चालना भेटेल. ओके, थँक्यू.